100% बातम्यांची सुरुवात बारामतीतून। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक बोलावली। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी पुरंदरचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांची बैठक आयोजित केली। या बैठकीनंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडत एक घोषणा केली। बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे। त्या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार। कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे। यावेळी शिवतारे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला। आपण टेररिझम म्हणतो, दहशतवाद म्हणतो। राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय। विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय। मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे, चप्पल मारावी तो महादेवाला सुद्धा लागते। शिवतारे यांच्या या अतिशय आक्रमक भूमिकेमुळे बारामतीमध्ये आता तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे। बारामती लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या लढतीत आता विजय शिवतारे यांची एंट्री झाली आणि कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार माजी मंत्री शिवतारे यांनी केला। विजय शिवतारे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। महायुती धर्म आणि पक्षशिस्त न पाळल्यामुळे ही कारवाई होण्याची शक्यता आहे। 2 वेळेला समजूत काढल्यानंतरही शिवतारे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे। असं असतानाही शिंदेंबद्दल नाराजी नसल्याचं शिवतारे म्हणतात। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय। शिवतारे बालिश वक्तव्य करतायत। एखादा दिवा विझण्यापूर्वी जसा फळफळ करतो तसा शिवतारेचा राजकीय अंत आता जवळ आला असं दिसते। माझे नेते म्हणून एकनाथभाई शिंदे यांना परमोच्च आदराने त्यांना हे करतो। मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर, पण मनभेद आमचे कधीच होणार नाही। विजय शिवतारे यांच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात जोर बैठका सुरूच आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांचं निवासस्थान वर्षावर महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून जानकर महायुतीवर नाराज होते, मात्र या बैठकीत जानकर यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं। महादेव जानकर यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत 1 जागा देण्याची ग्वाही महायुतीनं केली आहे। त्यामुळे जानकर यांच्या वाट्याला परभणीची जागा येण्याची शक्यता आहे। महायुतीच्या मार्फत लोकसभेची 1 जागा रासपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या। आदरणीय पवार साहेबांनी मला 1च जागा दिली आणि महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, त्यात महायुतीने मला 1 जागा दिली। महायुतीचं जागा वाटप लवकरच जाहीर होईल असं तटकरे यांनी म्हटलंय। 2 दिन के बाद हम सब प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और सीटों का बंटवारा के बारे में जो कुछ तय हो गया है वो हम वहाँ पे बताएंगे। जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र जानकर यांचं हेच दबावतंत्र कामी आल्याची चर्चा रंगली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले उत्सुक आहेत, मात्र इथल्या विद्यमान खासदार हा राष्ट्रवादीचा असल्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय। त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। मात्र उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर लढणार नसल्याचं सांगत राष्ट्रवादीची ऑफर फेटाळून लावली। साताऱ्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून होते। शनिवारी रात्री उशिरा उदयनराजे आणि अमित शाह यांची भेट झाली। साताऱ्यातून कमळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची असल्याचा ठाम निर्धार उदयनराजे यांनी अमित शाह यांच्याकडे बोलून दाखवला। राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायचं नसल्याचं त्यांनी अमित शाह यांच्याकडे स्पष्ट केलं। शाह यांनी राजेंना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बोललं जात आहे, मात्र राष्ट्रवादी सातारची जागा सोडण्यास तयार नाही। उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर लढावं हा अजित पवार यांचा प्रस्ताव आहे। त्यामुळे साताऱ्यात महायुतीचा उमेदवार तर ठरलाय, पण पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नावच ठरत नसल्यानं वेगळंच चित्र महायुतीत पाहायला मिळत आहे। आता यावर भाजपचे श्रेष्ठी साताऱ्याचा तिढा कसा सोडवणार याकडे लक्ष लागलंय।
आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। आमदार राजू पारवे जे राहुल ब्रिगेडमधले एक महत्त्वाचे आमदार मानले जातात त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राजू पारवे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। त्यांचा प्रवेश झालाय असंही कळतं आता। या क्षणाची मोठी बातमी एवढंच नाही तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या मार्फत म्हणजे शिवसेनेतून राजू पारवे यांना उमेदवारी मिळू शकते। उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, प्रवेश झाला तर लगेच? मिलिंद, अगदी खरा, काँग्रेसला विदर्भात मोठं भगदाड पडणार अशी शक्यता जी आहे ती गेली अनेक दिवस व्यक्त केली जात होती आणि ती शक्यता जी आहे आता खरी ठरलेली आहे। कारण उमरेडमधून काँग्रेसचे आमदार असलेल्या राजू पारवे यांनी अखेर शिवसेनेमध्ये जो आहे तो प्रवेश केलेला आहे। रामटेकच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा तिढा चालू होता, कारण या जागेवर सुरुवातीला भाजपनं आपला दावा केला होता, मात्र शिंदे ही जागा सोडायला तयार नव्हते। त्यामुळे या जागेमध्ये महायुतीवरून पेच निर्माण झाला होता, तो पेच आता सुटलेला आहे। ही जागा शिंदे म्हणजे शिवसेना लढणार आहे आणि आता काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते। त्यामुळे आता रामटेकमधून जे आहे ते महायुतीकडून शिवसेनेकडून जे आहे ते राजू पारवे उमेदवार असण्याची शक्यता आता नाकारता येणार नाही। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्याआधी त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे पाठविलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे रामटेकचा तिढा सुटला आहे आणि राजू पारवे शिवसेनेचे उमेदवार आहे असं म्हणायला हरकत असणार नाही। ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा आहे। हा मतदारसंघ सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे। आता उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आपल्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले बुधवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून होते। घड्याळ चिन्हाच्या ऐवजी भाजपच्या चिन्हावर लढण्याची इच्छा अमित शहा यांच्याकडे मांडण्यासाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून होते। मात्र उदयनराजेंना अमित शहा यांची भेट मिळू शकली नव्हती। 3 दिवस उदयनराजेंना अमित शहा यांची भेट मिळत नसल्याचा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडीनं भाजपवर हल्ला चढवला। छत्रपतींचा अपमान नाही तर महाराष्ट्राचाही अपमान करायचा आहे। छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचाच मान सन्मान आहे, तर अशा गादीचा अपमान भारतीय जनता पक्ष सातत्याने करते। भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल तर त्याच्याबद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल। छत्रपती गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्ष एवढा कोणीच केला नाही आणि करणारही नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्या नावाचा वापर करून राजकारण कायमच होत आलंय। यंदाची लोकसभा निवडणूक सुद्धा त्याला अपवाद नसल्याचंच दिसून आलंय। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। त्यानंतर काही महिन्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी 23 जानेवारी 2023ला एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणाही केली। उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती असली तरी त्यांचा पक्ष महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी बरोबर आहे। मात्र प्रकाश आंबेडकर यांची वंचित महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीपासून तुर्तास अलिप्त आहे। त्यामुळे शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी ही युती तुटल्याची घोषणा केली। यावर ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही। आता मी असं म्हणते ती जुनी युती नाही। आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे। ही युती तुटल्यानं भाजपनं संजय राऊत यांना लक्ष्य केलंय की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही। ठाकरे आणि वंचितची युती तुटल्यानं राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलेलं आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येऊन निवडणुका लढवणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला 26 मार्चचा अल्टिमेटम दिलाय।
शनिवारी पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची महाविकास आघाडीबद्दलची भूमिका स्पष्ट केली। वंचितला केवळ 2 जागांचा प्रस्ताव दिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला। यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत। प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला। हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे। त्यांना 4 जागा ज्या आहेत त्या परत देतोय, त्यांनी त्याच्यावरती लढावं। खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीबद्दल प्रकाश आंबेडकर फेरविचार करतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे। जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसून भावनिक विषय। आम्हाला खात्री आहे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील। त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील, आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत। आता वंचित महाविकास आघाडीसोबत येणार का हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। बीडमधून महायुतीकडून भाजपनं यंदा एक वेगळा डाव टाकला। विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे हे बहीण पंकजाचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारला जात होता। याच पार्श्वभूमीवर रविवारी मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, भाजपच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तिघही गोपीनाथ गडावर गेले होते। पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही एकत्र गोपीनाथ गडावर गेले। यावेळी मुंडे बंधू भगिनींनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं। या स्वागत उत्सवात बहीण भावांचा एकोपा पाहायला मिळाला। गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार। खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी। आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही। त्यामुळे तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं, हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं। पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी देत भाजपनं त्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे। आता महाविकास आघाडी बीडमधून कुणाला उमेदवारी देणार याची अद्यापही चर्चा सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जरी झाला नसला तरी राज्याच्या राजकारणाला चांगलाच वेग आलाय। दररोज नवनवीन घटना घडामोडी घडतायत। त्यातच आता बारामतीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। कारण रोहिणी खडसे या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आल्या होत्या। त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रावेरसाठी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात पुन्हा एकदा जोरात चर्चा सुरू झाली आहे। साहेबांची भेट घ्यायची होती। भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो। एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती। प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे मागे पडल्यानं रोहिणी खडसे यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा रंगली। मात्र विधानसभेची तयारी करत असल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं। गेल्या 4.5 वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते, पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील। यामुळे आता बारामतीप्रमाणेच रावेरमध्ये सुद्धा नणंद भावजय यांच्यात लोकसभेची लढाई रंगणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुणे लोकसभेच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले। महायुतीकडून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली असून आघाडीकडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलंय। पुण्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला लगेचच सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली। या भेटीनंतर धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे। भाजपकडे पहिलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे असा टोला धंगेकर यांनी लगावलाय। त्यांच्याकडे पहिलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना, इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पहिलवान हे आमचे आहेत। कारण आणि मोहोळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात। पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांना त्रास दिल्याचा आरोप सुद्धा धंगेकर यांनी केला। बापटांना किती त्यांनी छळलं, त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले। लोकसभा निवडणुकीचं नियोजन आणि पक्षाच्या सभा या सगळ्या संदर्भात धंगेकर यांनी पवार यांचं मार्गदर्शन घेतलं। शरद पवार यांच्या पुण्यामध्ये एकूण 6 सभा होणार असल्याची माहिती धंगेकर यांनी दिली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत एक महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये निर्णायक घोषणा करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं।
अंतरवाली सराटीमध्ये बोलावलेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली। जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय असल्याचं जरांगे यांनी म्हटलं। कारण आपल्या लोकसभेत काही नाही, अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका, तो निर्णय तुम्ही घ्यायचा, मी घेणार नाही। केवळ मराठाच नाही तर सर्व जातीचे उमेदवार द्या असं आवाहन जरांगे यांनी केलं। आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग कोणत्या जाती धर्माच्या सोडून मराठीच नाही, नुसतं आपलंच घोडं काम काय करू। आपण राजकारणात येणार नसल्याचं सुद्धा जरांगे यांनी स्पष्ट केलं। मी राजकारणाकडे येणार नाही, पुन्हा सांगतो, मला राजकारणात फक्त ओढू नका। लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती जरांगे यांनी आखल्याचं या निमित्तानं समोर आलंय। राज्यात सर्वत्र होळी आणि शिमगोत्सवाचा उत्साह आहे। लहान थोर आबाल वृद्ध सगळेच जण होळीच्या रंगात न्हाऊन निघतायत। असं असतानाच नेते मंडळींप्रमाणे राजकीय शिमगा सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल करत शिमगोत्सवाच्या खोचक शुभेच्छा दिल्यात। राज्यात पक्षफोडीचा आणि आरोप प्रत्यारोपांचा शिमगा सुरू आहे, तो लवकरच संपेल अशी अपेक्षा या शुभेच्छा देताना राऊत यांनी व्यक्त केल्या। तर राऊत यांच्या या टीकेला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रहार करत उत्तर दिलं। पक्षफोडीचा, आरोप प्रत्यारोपांचा, चिखलफेकीचा, अटका बेकायदेशीर हा शिमगाच आहे, हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुढच्या वर्षीच्या शिमगाच्या वेळी संजय राजाराम राऊत हा आर्थरोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करेल। होळीला सगळेच मतभेद विसरून होळीच्या रंगात न्हाऊन जातात। राज्याचं सध्याचं राजकारण पाहता हा राजकीय शिमगा 365 दिवस कायम राहणार असंच दिसतंय। शिवसेनेमध्ये फूट पडून एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। त्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला। या निकालानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळी कोळीवाड्यात होळीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या होळी उत्सवाला आदित्य ठाकरे उपस्थित होते। त्याचवेळी या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा दाखल झाले। आदित्य ठाकरे कार्यक्रमाच्या स्टेजवर होते। आदित्य ठाकरे यांनी हात देत राहुल नार्वेकर यांना स्टेजवर येण्यास मदत केली। यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांनी हस्तांदोलन सुद्धा केलं। माझे संबंध काय आजचे नाही, जुने बरेच संबंध आहेत आणि आजच्या दिवशी काय आपण राजकीय एकमेकांकडे राजकीय दृष्टीने बघत नसतो। राजकीय मतभेद असले तरी होळी सणाच्या निमित्तानं काही क्षणापुरते का होईना पण हे मतभेद बाजूला ठेवत परस्परांशी संवाद साधण्याची राजकीय परंपरा या दोन्ही नेत्यांनी जपल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं। सणवार, रीतीभाती हे भारतीय संस्कृतीचे श्वास आहेत असं कोणी म्हटलं तर वावगं ठरू नये। भारतीय सणांमधील एक सण जो लोकोत्सव मानला जातो तो म्हणजे शिमगा अर्थात होळी। त्यातल्या त्यात शिमगा हा कोकणी माणसाचा जीवाभावाचा विषय। कोकणामध्ये साजरा होणारा शिमगोत्सव अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे। हा उत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आणि कोकणवासियांसाठी फार खास असतो। वर्षानुवर्ष ठरलेल्या वाटेनं ग्रामदैवतांच्या पालख्या गावोगावी फिरतात। ठरलेल्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो। मानकरी गावकरी अनवाणी चालत पालखीसोबत फिरतात। अनेक ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेनं पालखी घरात आणतात। पालखीतील ग्रामदैवताची पूजा अर्चा केली जाते। मानकरी गाऱ्हाणी घालतात। पालखीच्या सोबत पारंपरिक खेळ असतात आणि गोमूचा नाच असतो, तसंच शंकासूर सुद्धा। शिमगोत्सवात नकटा आणि तमाशा या लोककला सुद्धा आवर्जून जपल्या जातात। शेकडो वर्षांची परंपरा आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस आणि आबाल वृद्ध या शिमगोत्सवात उत्साहानं सहभागी होतो। कोकणामध्ये सध्या शिमग्याची धूम सर्वत्र आहे। प्रत्येक गावामध्ये शिमगोत्सव अत्यंत आनंदात उत्साहात साजरा होतो। या शिमगोत्सवात कोकणात मुंबईहून आलेले चाकरमानी यासह आबाल वृद्ध मोठ्या उत्साहानं सहभागी होतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हातखंबा गावचा शिमगोत्सव हा अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। संपूर्ण गाव या शिमगोत्सवात सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पालखी घेऊन होळीची तोड केली जाते। यानंतर पालखी होळी घेऊन मांडापर्यंत आणण्याची सर्वत्र प्रथा रूढ आहे, ही आजही जोपासली जाते। यावेळेला पालखी देखील नाचवली जाते। आबाल वृद्धांसह सगळेच जण या उत्सवात सहभागी होतात। आमच्या समाजात प्रत्येक घटक, मग कुठलाही हे असो,
आपापली भूमिका ते चोखपणे पार पाडतात. पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पालखी पूर्ण गाव जे आमच्या गावात आहेत 16 कोम आणि पाहुणे मंडळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाते. शिमगोत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात दाखल झाले आहेत. पुढच्या काही दिवसात कोकणात अशाच प्रकारे शिमग्याचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. रंगोत्सवासाठी लहान थोरांच्याकडून जय्यत तयारी करण्यात येते, तर दुसरीकडे होळीच्या निमित्तानं राज्यातल्या मंदिरांमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसतोय. होळी पौर्णिमेच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातला गाभारा आणि सभामंडप द्राक्षांनी सजवण्यात आला होता. तब्बल 2000 किलो द्राक्षांचा वापर करून ही आरास करण्यात आली आहे. नाशिकच्या सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर्स कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायन विरहित द्राक्षांची आरास करण्यात आली. ही आरास पाहण्यासाठी पुणेकरांसह गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. हर साल में फाल्गुन शुद्ध पूर्णिमा के दिन इधर भगवान को अंगूर से सजाया जाता है और ये जो अंगूर है 2000 किलो अंगूर है और अंगूर जो है वो नासिक से आए हैं. सजावटीसाठी वापरलेली ही द्राक्ष भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालय इथे प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात सलग 3ऱ्या वर्षी अशा प्रकारे द्राक्षांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. संपूर्ण देश आणि राज्यात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचतोय. या रंगपंचमीत सगळेच जण रंगात अक्षरशः न्हाऊन निघतात. मात्र अनेकदा काही जणांना रंगाचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिमणपूर वाडीत महिलांची सुरू असलेली ही लगबग नैसर्गिक रंग बनवण्याची आहे. मक्याचं पीठ आणि खाण्याचे रंग वापरून हे नैसर्गिक रंग तयार केले जात आहेत. 8 वर्षांपूर्वी बचत गटाच्या या महिलांनी नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि तेव्हापासून याचं औपचारिक उत्पादन सुद्धा सुरू केलं. या रंगांना शहरासह पुणे, अकोला, कोल्हापूर इथून सुद्धा मोठी मागणी आहे. सध्या या महिला स्वतःच्याच पैशातून कच्चा माल खरेदी करतात. बँकेकडून कर्ज मिळालं तर पुढच्या वर्षी उत्पादन अजून जास्त करू आणि आमच्या रंगाची अजून जास्त विक्री होईल अशी आशा या महिलांना आहे. नैसर्गिक रंग आहे हा. डोळ्यात जरी गेला, तोंडात जरी गेला तर त्याच्यापासून काहीच आजार होत नाही आपल्याला. हे कलर पूर्ण विकला गेला आणि आम्हाला आता असं वाटतंय की अजून ऑर्डर मिळायला पाहिजे. होळी हा रंगाचा उत्सव मानला जातो आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन आपल्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे रंग भरत आहेत. कोकणातलं कासवांचं गाव म्हणून नावारूपाला आलेलं गाव म्हणजे वेळास. कासवांची उल्लीशी पिलं आज समुद्राच्या दिशेनं झेपावली. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण प्रेमींनी जपलेला हा वसा आता लोकांचा उपक्रम झालाय. इतकंच नाही तर वेळासच्या या कासव महोत्सवामुळे पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळते. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांनी अंडी घातल्यानंतर त्याची काळजी घेण्यासाठी इथे खास व्यवस्था करण्यात येते. यामध्ये स्थानिकांचा सहभाग खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. कासवांच्या इवल्याशा पिलांना पाहण्यासाठी पर्यटक आणि फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. निसर्गाच्या जेव्हा छोट्या पिल्लांचे ते पायानी रांगोळी काढतात ते अतिशय सुंदर दृश्य आज पाहायला मिळालं. छान दिसत होते आणि ते जाताना पाहायला खूप छान वाटलं. मार्च ते एप्रिलच्या दरम्यान साजरा होणाऱ्या कासव महोत्सवाच्या काळात किनाऱ्यावर अनेक कासवं अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेनं चालू लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्लं समुद्राच्या दिशेनं सरपटताना पाहणं एक मनमोहक दृश्य असतं. या छोट्याशा पिल्लांचं समुद्राच्या दिशेनं पडणारं पहिलं पाऊल पाहणं ही एक दुर्मिळ पर्वणीच असते. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.